आणि असं म्हणतात की मामामध्ये दो मा असते, एक मा म्हणजे जन्म देणारी आई आणि दुसरा मा म्हणजे मामा. असं कॉम्बिनेशन असलेलं आपले मामा आहे. आणि आपले मामा तर हरफन मौला आहे. आज तर मला असं वाटून राहिलं की ते नेपाळ नरेश वगैरे झालेले आहेत. मामाचं व्यक्तिमत्वच असं आहे की सदैव हसतमुख राहणारा, सर्वांना आनंद देणारा. त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून आपण नेहमी सर्वजण आनंद घेतोच. आणि असे आयुष्यात फार कमी लोक मिळते की ज्यांना भेटल्यावर आनंद होते. आणि जे लोक खूप जास्त आनंद देते त्यांना वारंवार भेटावंसं वाटते. अशापैकी एक व्यक्तिमत्व मामाचं आहे. मी मामांना त्यांच्या जन्मदिनाच्या या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मामा असेच हसतमुख राहो, आनंदी राहो आणि सर्वांना आनंद वाटत राहो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांना नमस्कार करतो, उपस्थितांनाही नमस्कार करतो. आणि थोडंसं